बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाच्या मनात ध्यानात जर चांगले विचारत असतील तर माणसाच्या हातून चांगले कार्य होण्याची दाट शक्यता असते. बांधवांनो, उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक उच्च शिक्षित तरुण होता. त्याच्याकडं धन दौलत पद पैसा परिस्थिती काही नव्हतं, परंतु कारण त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची होती म्हणून त्याच्याकडे असं काही नव्हतं, परंतु उच्च दर्जाचं ज्ञान होतं. मग त्याने असं ठरवलं की आपण गावामध्ये क्लास घेऊया, म्हणजे ट्युशन घेऊया. ट्युशन घेण्यासाठी त्याने घेतलं. मग त्याच्या घरीच तो ट्युशन घेऊ लागला. घरी त्याला तो मेहनत घेऊ लागला. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास मेहनत घेऊ लागला. चांगला त्याला महिना पडू लागला. 1000 2000 3000 महिना, 4-5 सुरुवातीला 2-3 हजार, मग 4000 5000 6000 पर्यंत महिना वाढला. विद्यार्थी संख्या वाढू लागली कारण रिझल्ट देऊ लागला. असं करता करता तो पुढं विद्यार्थी संख्या वाढल्यामुळं त्यानं 2 त्याचे मित्र ठेवले शिकवण्यासाठी आणि त्या मित्रांना सुद्धा टिप्स दिल्या, शिकवावं, काय शिकवावं, कसं हे करावं. मग ती मित्र सुद्धा रिझल्ट देऊ लागली आणि मित्राला शिकवण्याची पद्धत सांगितली, सर्व काही सांगितलं. आणि दुसरा विषय म्हणजे रिझल्ट कसा द्यावा आणि पोरं कशी वाढवावे त्यांनी सांगितलं. मग ते बोललं, ते शिकू लागले. ते चांगल्या पद्धतीने शिकवू लागले आणि शिकवता शिकवता पुन्हा त्याच्यातही प्रगती झाली. पुन्हा विद्यार्थी वाढू लागले. विद्यार्थी वाढवता मग जवळपासच्या खेड्यापाड्यात सुद्धा विद्यार्थी वाढू लागले. मग त्यांना विद्यार्थी शिक्षक कमी पडू लागले. मग शिक्षक कमी पडत त्याने पुन्हा आणखी 2 ठेवले, म्हणजे ते सर्व 5 जण झाले. आणि 5 जण झाल्यानंतर चांगला स्टॉप झाला, सगळं नाव झालं. बाबा याची घरची परिस्थिती हलाखीची, परंतु समाजात, कुटुंबात, आपल्या समाजात, कुटुंबात आणि पाहुण्यावर त्याचं नाव झालं, ज्यानं हे चालू केलं क्लास त्यानं. मग त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याची बायकोला सुद्धा त्यांनी असं स्टेप दिली, असं शिकव, तसं असं केलं, असं होते, तसं केलं, तसं त्यानं सगळं काही सांगितलं. आणि त्याची बायको सुद्धा मुलांना शिकू लागली. असं शिकवता शिकवता आणखी एक जण, तिने एक बाई घेतली सोबत तिला. मग त्या 3 बाया आणि 3 मुलं, असं करता करता ते मस्त त्यांचं सगळं काही चाललं असतं व्यवस्थित. 6-7 जणांचा त्याचा टॉप झाला. एक फक्त देखभाल करू लागला, म्हणजे जो मेन होता तो देखभाल पाहू लागला. असे आणि नंतर शिकवू लागला. असं करता करता चांगलं नाव झालं आणि एक क्लासचं नाव झालं आणि पुढे यांचं चांगलं करिअर झालं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांना एवढं, जर माणसाच्या मनात ध्यानात जर चांगले विचारत असतील तर असं चांगलं कार्य होऊ शकतं. मग ते कोणत्याही क्षेत्रात कार्य होऊ शकतं. म्हणून आपल्या आवड आहे त्या क्षेत्रात करिअर करा आणि स्वतःचं नाव करा. एवढं ठिकाण समजणं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी का पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा. सांगा, म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण म्हणून धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.